मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपल्या पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे। यावेळी बोलताना जरांगेंनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना कितीही वळवळ करू देत, त्यांचा माज मोडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असा इशारा दिलाय। मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात केल्याचा आरोप त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे आणि संजय शिरसाट यांच्यावर केलाय। चूक सुधारली नाही तर भाजप खड्ड्यात गेल्याचं समजा असा इशाराही त्यांनी दिला। आधी समाज आणि नंतर पक्ष हे लक्षात ठेवण्याचं आवाहन त्यांनी मराठा समाजाला केले। राज्यात आज पुन्हा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे। नाशिकसह जळगाव, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, गोंदिया आणि नागपूर या 13 जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। अचानक येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी, नागरिकांनी झाडाखाली आणि उघड्यांवर थांबणं टाळावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। दूध, पनीर आणि खाद्यतेलानंतर आता अल्कोहोलिक आणि नॉन अल्कोहोलिक पेयांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले। पुण्यात गावठी दारूमध्ये विषारी रसायन मिसळल्यानं मृत्यूच्या घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर उत्पादन, गुणवत्ता आणि लेबलिंगवर विशेष लक्ष दिले जाणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही असा इशारा मुंढे यांनी दिला। पुण्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते। यावेळी त्यांनी तरुणांना सोशल मीडियाच्या आहारी न जाता स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्याचा आणि अपयशातून शिकण्याचा सल्ला दिलाय। पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणं काठोकाठ भरली आहेत। भीमा खोऱ्यातील 25 धरणांपैकी 9 धरणे 100% भरली असून 4 धरणं 99% आली आहेत। पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर ही 4ही धरणं पूर्ण क्षमतेने भरली आहेत। पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणारे आंध्रा धरणही 100%, तर पवना धरण 98.31% भरलंय। जुलै दरम्यान झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये 5 वर्षातील विक्रमी पाणीसाठा झालाय। त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या सिंचनाची चिंता कमी झाली आहे। नाशिक जिल्ह्यात रात्री भूकंपाचे धक्के जाणवलेत। या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केल 4.3 इतकी असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे। सातपूर, इंदानगर, पंचवटी, हिरावाडी, पाथर्डीपाडा आणि शहरातील अन्य भागात भूकंपाचे धक्के जाणवले। ग्रामीण भागातही काही ठिकाणी भूकंपाचे हादरे जाणवले। धक्क्यामुळे काही घरातील भांडी व वस्तू पडल्याचे सांगण्यात येत आहे। गेल्या काही दिवसांपासून ग्रामीण भागात सौम्य धक्के जाणवत असल्यानं नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे। दरम्यान नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलंय। नीट पेपरफुटी प्रकरणानंतर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते धर्मेंद्र प्रधान यांनी प्रथमच आपल्या राजीनाम्याबाबत भाष्य केले। भुवनेश्वरमधील GM विद्यापीठात बोलताना त्यांनी आंदोलनादरम्यान काही लोकांनी जेनझीची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे स्वतः केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव दिला होता असा दावा त्यांनी केलाय। मंत्रिपद माझ्यासाठी कधीच महत्त्वाचं नव्हतं असंही त्यांनी म्हटलंय। दरम्यान ओडिशातील राजकीय टीकेवर प्रतिक्रिया देताना आपण शेतकऱ्यांचा मुलगा असून विरोधाला घाबरत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय। नवीन पटनायक यांच्या टीकेला प्रधान यांनी यावेळी उत्तरही दिलं। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रयागराजमधील छात्रों की गूंज या कार्यक्रमातून बेरोजगारीच्या मुद्द्यावर सरकारवर जोरदार टीका केली आहे। देशात 1000 तरुणांपैकी केवळ 12 जणांना कायमस्वरूपी नोकरी मिळते असा दावा त्यांनी केला। भारताची सर्वात मोठी ताकद देशातील 40 कोटी युवक असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं। शिक्षणावर मोठा खर्च करूनही तरुणांना रोजगार मिळत नसल्याची टीका त्यांनी केली। नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने लागू केलेल्या GSTमुळे व्यापाऱ्यांचं नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केला। सरकारी नोकऱ्यांमधील पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी रोजगाराच्या संधी वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे। तसंच भारतीय तरुणांच्या डेटाशिवाय AIला अर्थ नसल्याचंही राहुल गांधी यांनी म्हटलंय। इराणचे सर्वोच्च नेते मोज्तबा खामेनी यांच्या प्रकृतीबाबत गंभीर वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। इस्रायली माध्यमांनी त्यांच्या प्रकृतीची स्थिती अत्यंत चिंताजनक असल्याचा दावा केला होता। मात्र या दाव्यादरम्यान इराणच्या एका वृत्तसंस्थेनं मोज्तबा खामेनी यांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केलाय। मात्र इराणच्या अधिकाऱ्यांकडून या वृत्ताला अजूनही दुजोरा देण्यात आलेला नाही। त्यामुळे त्यांच्या सध्याच्या प्रकृतीबाबत अद्याप स्पष्टता नाही। दरम्यान मोज्तबा खामेनी सर्वोच्च नेतेपद सांभाळण्यास असमर्थ ठरल्यास इराणच्या संविधानातील कलम 111 नुसार
राष्ट्रपती न्यायपालिकेचे प्रमुख आणि गार्डियन काउन्सिलमधील एका धार्मिक कायदेतज्ञांची तात्पुरती परिषद कारभार पाहू शकते. फुटबॉलचा सुपरस्टार लिओनेल मेसीला मोठा धक्का बसलाय. त्याचे वडील जॉर्ज मेसी यांनी वयाच्या 68व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दीर्घकाळ आजाराशी झुंज देत असलेल्या जॉर्ज यांनी अर्जेंटिनातील रोसोरिया या ठिकाणी एका खासगी क्लिनिकमध्ये आपला अखेरचा श्वास घेतला. 7 ऑगस्टच्या रात्री त्यांचं निधन झाल्याचं वृत्त आहे. जॉर्ज मेसी हे लिओनेलच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे आधारस्तंभ होते. त्यांनी मेसीच्या सुरुवातीच्या फुटबॉल प्रवासापासून करार आणि व्यावसायिक बाबींपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. मेसीच्या बालपणीच्या क्लब न्यूवेल्स ओल्ड बॉईजने त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. त्यांच्या निधनानं अर्जेंटिना आणि जागतिक फुटबॉल विश्वात हळहळ व्यक्त केली जाते. सुपरस्टार यशच्या बहुप्रतीक्षित टॉक्सिक सिनेमाचा तब्बल 4 मिनिटं 38 सेकंदांचा ट्रेलर अखेर रिलीज झालाय. ट्रेलरमध्ये यशचा खतरनाक गँगस्टर अवतार पाहायला मिळतोय. हाय ऑक्टेन ॲक्शन, दमदार डायलॉग्स आणि जबरदस्त व्हिज्युअल्सने ट्रेलरची उत्सुकता वाढवली आहे. कियारा अडवाणी, हुमा कुरेशी, नयनतारा आणि तारा सुतारिया यांच्या भूमिकांची ही झलक पाहायला मिळतेय. गीतू मोहनदास यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा प्रेम, सत्ता, विश्वासघात आणि भावनिक संघर्षाभोवती फिरताना दिसतोय. टॉक्सिक 26 ऑगस्ट 2026 रोजी हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.